श्री स्वामी समर्थ. तर इथं मी जो नारळ होता तो छान असा उगवलेला होता. तर बघू शकता मस्त असा हिरवा झालेला. आणि त्यानंतर इथं मी हळदी कुंकू वगैरे असं छान लावून घेतलं आणि माझी सकाळपुढे इथं देवपूजा चाललेली. आणि त्यातच माझी आज दाढेला पण सूज आलेली. तर त्यामुळे माझा गाल असा सुजलेला काही दिसत होता. म्हणून मी इथं आता असू दे म्हटलं आणि बाकीचं जे देवपूजा होती ती पण अशी छान करून घेतली. तर काही व्हिडिओ येत नसल्यामुळे मी गावाकडं चालली होती आणि माझी घाईगडबड रोजचीच चालू होती. त्यामुळे माझे काही व्हिडिओ येत नव्हते आणि एडिटिंग करायला पण इकडं काही रेंजचा प्रॉब्लेम असं काही चालू होतं माझं. आणि आपल्या पुण्यात कसं जरा शांतता तर असते दुपारच्या वेळेला. गावाकडचं कसं मुलं अजिबात खेळत नाहीत, त्यामुळं आवाज भरपूर येतो. म्हणून मला इथं काही जास्त एडिटिंग करायला असा वेळ भेटत नाही झाला आहे. तर त्यानंतर इथं जे काही क्लायमेट होतं ते असं काही होतं. तर बघू शकता इथं. आणि पावसाचं वातावरण भरपूर होतं आणि एकदम असं छान असं वातावरण पण होतं, कारण गरमी आणि अचानक असं सगळं छान वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही थोडं बाहेर चाललो होतो. तर इथं छान अशी तयार झालो दोघं पण आम्ही. आणि इथं दाढ तर बघू शकता माझी, कारण दाढेला भरपूर सुधारलेली. आणि याची काही अशी नाटकं चालू होती, नाक वर कर एक वर, आणि लाड पण तेवढेच चालू होते. तर त्यानंतर आम्ही बाहेर चाललो होतो आणि रिक्षा वगैरे पकडला असा आणि चाललो होतो. तर कुठं चाललो होतो ते तुम्हाला नंतर कळेल. तर रोजच्याच घरचे व्हिडिओ बघून तुम्ही पण वैतागलेला, म्हटलं आपण थोडा व्हिडिओ काढूया. तर आमच्या जवळच इथे घर संसार हा सेल लागलेला होता आणि फायनली इथं आम्ही चाललो होतो. तर क्लायमेट जे होतं ते छान होतं, कारण उन्हाचं तर काय आपल्याला बाहेर पडायलाच होत नाही. आणि बघू शकता इथं. तर हे जे होतं ते आमचं चौकातलं होतं हे सगळं. तर इथं आणि जास्त काही एवढी गर्दी नव्हती दुपारच्या वेळेला, म्हणून आम्ही दुपारच्याच वेळेला जवळजवळ 5:00च्या दरम्यानच चाललेलो. आणि इथं बघू शकता छान असं वातावरण होतं, कारण गरमी नव्हती आणि अचानक असं क्लायमेट आलं की वेगळाच असं फिलिंग वाटतं. तर असे काही व्हिडिओ काढत होती मी आणि तुम्ही पण तेच घरचे बघून वैतागलेला. त्यामुळे म्हटलं आपलं जाताना कुठंतरी बाहेर काढायचं, तुम्हाला पण बघण्यासारखं होईल आणि मला पण तेवढाच आनंद भेटेल, काहीतरी दुसरं बोलण्यात पण येईल माझं म्हणून. आणि मला जायचं होतं काही खरेदी करायला, त्यासाठी चालली होती. आणि हे जे ठिकाण आहे तुम्ही एकदा इथं नक्की भेट द्या. मला पण इथं इतके दिवस राहत होती पुण्यात, पण काहीच माहिती नव्हतं. तर आता अजून पण बांधकाम चालूच आहे तिथं. आणि इथं शिवसृष्टी म्हणून आहे, तर छान आहे. लहान मुलांना वगैरे शाळेच्या मुलांना घेऊन जाऊ शकता तिथं. आणि जाताना आयडेंटिटीसोबत घेऊन जायचं, कारण जी स्कूलची मुलं आहेत त्यांना फ्री आहे. तर शिवसृष्टी म्हणून आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा काही गोष्टी आहेत आणि तिथं स्क्रीनवर पण दाखवल्या जातात. तर एकदा नक्की जाऊन मुलांना भेट द्या आणि मुलांना पण त्यातलं काहीतरी नवीन शिकायला भेटतं. कारण गार्डन ही दाखवण्यापेक्षा शिवसृष्टीमध्ये गेल्यानंतर तिथं सगळे गड दाखवले जातील तुम्हाला. आणि त्यानंतर मी इथं काही थोडीशी इथं शिवसृष्टीमध्ये आहे तेच इथं नवले ब्रिजच्या खाली थोडंफार केलेलं आहे, तेच आता तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आणि जास्त अजून पब्लिक नव्हतं, तर ह्या वेळेला भरपूर आता अजून बांधकाम पण चालूच आहे. तरी पण इथं बघू शकता तुम्ही असे काही मस्त गड वगैरे सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल आणि माहिती पण दिली जाते. तर असं काही आहे तिथं, तर लहान मुलांना आवर्जून माहिती द्या. आणि इथं बघू शकता आम्ही फायनली नवले ब्रिज खालून चाललो होतो आणि ट्रॉफिक पण किती होतं बघू शकता, सिग्नल पण लागलेला. तर चाललो होतो. त्यानंतर इथं फायनली येऊन पोचलो होतो. तर इथं काही असे सुंदर फुलं होती, हे बघून मला आवडलंच नाही. तर मी काही व्हिडिओ काढले. द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल म्हणून आहे, तर साड्यांचं ऑफर चालू होती महिला दिनानिमित्त. तर इथं मी फायनली गेली होती, बघू शकता तुम्ही. तर भरपूर दिवस बघितले होते, इंस्टावर रील बघूनच मी पण गेलेली. तर भरपूर रील्स चालू होते श्यामकुमार द्वारकादास म्हणून. तर इथं पण छान असं व्ह्यू होता. आणि हे जे पुण्यातलं अभिरुची मॉल आहे तेच आहे, त्यातच आता द्वारकादास हा श्यामकुमार हे टेक्स्टाईल दुकान आहे. तर तुम्ही एकदा जाऊन नक्की भेट द्या. आणि छान असं व्हरायटीज पण आहेत तिथं. तर तो आजूबाजूचा परिसर आहे तो असा काही आहे, मस्तच आहे बघण्यासारखं आणि लहान मुलांना पण छान आहे खेळण्यासारखं. तर भरपूर आहे तसं ट्रेन वगैरे लहान मुलांच्या, एकदा जाऊन तिथं नक्की भेट द्या. आणि त्यानंतर आम्ही बघू शकता इथं पब्लिक पण किती होतं, गाड्यावरनं कळलंच असेल, कंटिन्यू असं पब्लिक असतं इथं, कारण अभिरुची मॉल पण तेवढाच मोठा आहे. आणि इथं बघू शकता लहान मुलांना खेळायला वगैरे असं छान खेळणी आहेत.
तर बघू शकता इथं माझ्या मुलाची असं काही फरमाईश होती की मला बसायचं आहे. त्याला म्हटलं नंतर बघू, पहिला अगोदर जाऊन बघू तिथं. आणि फायनली आम्ही जाऊन पोचलो होतो दुकानच्या समोरच. तर बघू शकता इथं. तर हेच होतं द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल. तर ह्याच्या भरपूर ब्रँचेस आहेत. के मार्केटला आहे, अभिरुची मॉलला आहे. अभिरुची मॉलला मी पहिल्यांदाच आली होती इथं बघायला. तर इथं बघू शकता मी जे काही व्हिडिओ काढता आले तेवढे काढले. तर व्हरायटीज भरपूर होत्या. आणि ह्याचं काही असं काही कुठे गेलेल्या जागी गादी दिसली की याला झोपायचं असतं. आणि इथं बघू शकता भरपूर अशा साड्या त्यांनी ठेवलेल्या. कारण मी नंतर चॉईस केलेल्या साड्या काय त्यांचा व्हिडिओ काढता आलाच नाही मला. आणि इथं बघू शकता तुम्ही अशा काही साड्या सुंदर सुंदर होत्या. आणि फायनली ही लाल साडी जी होती ती पण घेतली होती मी, कारण यांच्या मिस्टरांच्या आत्याला देण्यासाठी होती. तर ती काय त्यांनी घेतली नाही. त्याचा ब्लू कलर होता तो घेतलेला आहे. आणि ही जी होती ती नंदुबाईला दिली होती साडी. आणि इथं बघू शकता आमचे व्हिडिओ काही चालू होते. तर इथं ह्याला फायनली ट्रेनमध्ये बसवलं त्याला असू दे म्हणून. तर याच्या एन्जॉय पण असं काही चालू होतं. तर मुलगी गेल्यापासून आम्ही बाहेरच जात नव्हतो, त्यामुळे म्हटलं आता आलो आहे तर त्याला पण थोडं एन्जॉय करू दे. आणि त्याचं एन्जॉय पण चालू होतं. तर जास्त काही मुलं नव्हती त्यामुळे त्याला पण मजा येत नव्हती. एकटाच होता आणि समोर 2 मुलं होती. म्हटलं 2-3 राऊंड मारू दे आणि नंतर त्याला पण हॅपी होईल. कारण माझं पण असं कुठं जाणं होत नाही शक्यतो जास्त. आणि इथं त्याचं असं काही चालू होतं मला बसायचं आहे म्हणून. तरी फायनली बसला. आणि बघू शकता इथं छान असं काही त्याचं एन्जॉय चालू होतं. आणि त्यानंतर मला परत घरी निघायचं होतं लवकरच, कारण परत मला बाकीची जी तयारी करायची होती ती पण राहिलीच होती. त्यामुळे माझे काही व्हिडिओ येत नाही झालेत. त्यामुळे बघू शकता इथं असा काही व्ह्यूजसुद्धा भरपूर आहेत खेळण्यासारखं. तर असं काही अभिरुची मॉल आहे. जे पुण्यातलं लोक आहेत त्यांना माहितीच असेल, आणि जे नाही तर त्यांना तर काय सांगू शकत नाही मी. तर इथं फायनली मी घरी जात होते. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स. आणि व्हिडिओ आता कधी रेंजमुळे येत नसल्यामुळे सॉरी.